जाधव, राहणार आगर सायगाव, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. माऊली स्वयंसहायता समूह या समूहाची मी अध्यक्ष आहे, सदस्य पण आहे. प्रगती महिला स्वयंसहायता समूह या समूहाची मी आगर सायगावमध्ये सचिव आहे. माझा प्रगती महिला स्वयंसहायता समूह याला जोडलेला आहे. मी एकदम फक्त तिसरी शिकेले, मी काही लई शिकेल नाही आहे. माझं कुटुंब बी म्हणजे शेतकरी कुटुंब आहे, छोटंसं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये मी म्हणजे एक महिला आई म्हणून मी कार्य करते. त्यांच्यामध्ये माझा समूह दहा महिलाचा समूह आहे माझावाला. माझ्या सुनाचे साऱ्या फक्त 2 जावा आहे, बाकीच्या सुना आहे माझ्यावाल्या 7 जणी. 10 महिला आहे. ग्रामसंघाला जरी कोणी जर मला आम्हाला पैसे लागले तर त्यांना 10 जणांची सहाय्य घेऊन 10 महिला सहाय्य घेऊन लगे मी ताबडतोब लगे त्यांना पैसे देऊन टाकी. ते आपले की त्यांना सांगून त्यांची वाली अशी प्रगती करते मी का मी नाही सांगणार. माझ्या म्हणजे 15 आगर सायगावच्या 15 महिला येईल यांना पण सांगा. प्रत्येक 26 तारखेला ग्रामसंघाच्या मीटिंगला लगे हजर राहते. त्यांना असं झालं म्हणजे मी आमच्या याच्यामध्ये पहिल्या चुटलं की 60,000 रुपये मिळून दिले, दुसऱ्यांदा 80,000 रुपये एकीला म्हणजे 8 लाख रुपये मिळून दिले. मी पण त्याच्यामध्येच प्रत्येक मीटिंगला 28 तारखेला मीटिंग, 30 तारखेला लगेच आम्ही पैसे भरणार आणि मीच जाणार. माझी मुलं आहे, पुतणी आहे सारखं शिल्पा लिहून द्यायला, पण मग मलाच पाठीते 100 रुपये द्या माझ्या म्हाताऱ्याला मला बँकेत पेट्रोल पाण्यासाठी बरं का. त्या देते, मी काही मागत नाही, पण बरोबर देते. सरना सुद्धा सांगा सर खूप म्हणजे खूप आभारी आम्ही त्यांच्या याच्या मुलासारखे भावासारखे. ते प्रत्येक म्हणजे 3-3 वर्ष जरी भेट केली पण व्यवस्थित भेट आहे त्यांच्या लगे. म्हणजे त्यांनी नाही सांगितलं का लगे पहिला नंबर आहे फेड करायला. 28 तारखेला मीटिंग, 29-30 तारखेला लगे बँकेमध्ये जाऊन भरणं. सारं व्यवस्थित चालू आहे आमचं वाला. मी गायकवाड सरची खूप आभारी आहे. मी माझी वहीच्या मानानं त्यानं मला पद दिलं, मी त्याच्यामध्ये खूप आभारी. मी नाही म्हणले म्हणलं मला ना आता दिसा थोडं कमी झालं, सह्या करावं लागते तिथं, काही सोपं नाही आहे. तर पण ते म्हण नाही तुम्ही प्रत्येक मिटिंगला हजर राहत्या. प्रत्येक बँकेला लगे म्हणजे 1 वर्षभर लगे अशी मीटिंग झाली म्हणजे तुमची 1 दिवस सुद्धा इकडे तिकडे नाही पैसे भरायला. मग त्याच्याकडनं मला त्यामुळं मला तुम्हाला पद द्यायचं म्हणे. आता 2 शब्द सांगितले. खूप खूप मनापासून धन्यवाद. लगेच स्वागत ताई नाही होणार आहे, 2 शब्द ताईंसाठी होणार आहे. आतापर्यंत प्रभाग संघाच्या मीटिंगला बघितलं जातं जेवढ्या CRP उपजीविका किंवा अध्यक्ष सचिव पदाधिकारी असतील, स्वतः सर असतील, यांच्या आधी आमच्या राजू मावशी हजर असतात. एक विशेष गोष्ट आहे की सांगितलं जातं की 2 शब्द शिकल्याने माणूस खूप मोठा होतो. पण मॅडम ताईंचं असं उदाहरण, मावशींचं खरोखर शिको ना शिको मनामध्ये उमेद अभियानाचा एक क्षितिज नवे विश्वास नवा हा ब्रीदवाक्य ताई मावशीच्या हिशोबानेच बनवलेला असेल. कारण की यांच्यासारख्या खूप साऱ्या महिला आहे ज्यांच्यामध्ये ही नवनिर्मितीची ऊर्जा भरलेली असते आणि तिला एक वाव म्हणजे जी संधी मिळत नाही ती आपल्या अभियानाने मिळवून दिली. ताईंचा जो पॉवरफुल आपण जे म्हणतो की बघा 10 महिलांमध्ये आपण निवडत असतो, एक महिला तरी ऍक्टिव्ह असते आणि त्यानेच आपला गट चालत असतो. तसं मावशींचं एक उदाहरण आहे की नुसतं त्यांचा गट नाही तर प्रभाग हा शब्द लहान नाही, पूर्ण प्रभाग मावशींची जी ऊर्जा भरलेली त्यांच्यामध्ये ऍक्टिव्हपणाची, प्रत्येक बाबतीत त्यांचं शिकलेलं जरी नाहीये पण त्यांची मनस्थिती अशी आहे की किती कोणचं भरारी घेऊ. आणि अभियान असं आहे, तुम्ही बघा ज्यावेळेस गटात आले अंतर्गत कर्ज
त्याच्यानंतर बँक लोन असो, CIF कर्ज असो, नंतर VRF. म्हणजे तुम्ही विचार करा, जितकं आपण आयुष्यात पुढे शिकत जातो तितकं नवीन आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं. तसं मावशींचं आहे. मावशी का बरं सोडत नाहीये, त्यांना कळलं निरक्षर जरी अभियानाने आपल्याला काही ना काही दिलेलं आहे. त्या एकट्याच नाही तर आपण सर्वजणी त्याच्यातलेच आहे. फक्त एवढं आहे, त्यांची मनिच्छा झाली, स्वतःची स्वइच्छा, म्हणजे याच्यामध्ये प्रबळ जे सक्षमीकरण झालेलं आहे त्यांच्या एकटीतच नाही, आपले सगळ्यांचे. पण सगळ्यांनी इथं येऊन बोलण्याची डेअरिंग प्रत्येकात नसते, पण ती केली पाहिजे. आणि परत एकदा मनपूर्वक प्रभागाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने खूप मोठ्या सन्मानपूर्वक स्वागत टाळीने आपण मावशीचं स्वागत करायचंय. स्वागत. यानंतर